ही आहे फोडशीची भाजी. आज आपण फोडशीची भाजी कशी बनवायची ते बघूयात. मागच्या एपिसोडमध्ये आपण रानभाजी बघितली, शेवळ्याची रानभाजी बघितली आणि फोडशीची भाजी ही सुद्धा रानभाजीच आहे. तर ती कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी सुवर्णा पाटील, दर्याची नाखिन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर झटपट तयारीला लागूयात. ही आहे फोडशीची रानभाजी. पावसाळ्याच्या सुरुवातीला या रानभाज्या येतात मार्केटमध्ये. आता ही साफ कशी करायची ते बघूयात आपण. सर्वप्रथम मार्केटमध्ये आदिवासी बायका असतात ना, त्या डोंगरावरून, जंगलातून, रानातून ह्या भाज्या घेऊन येतात. या भाजीचा जो खालचा हा जो सफेद दांडा आहे ना, हे जे सफेद देठ आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आणि आपल्याला वरची भाजी फक्त घ्यायची आहे. ठीक आहे. हे दांडे कापून झाले की ही जी वरची भाजी आपण कापून घेतली ती स्वच्छ धुवून घ्यायची, कारण ती बऱ्यापैकी अशी चिखलात भरलेली असते. अशा प्रकारे आपण सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या, दांड्या कापून घ्यायच्या सर्वप्रथम आणि नंतर स्वच्छ धुवून घेणार आहोत. फोडशीची भाजी अत्यंत औषधी आणि बहुगुणी अशी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या काही रानभाज्या येतात ना आदिवासी बायका घेऊन, त्या सगळ्याच खूप अशा औषधी आणि बहुगुणी असतात. आणि त्या निसर्गातूनच आलेल्या असतात, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचं खत वगैरे टाकलेलं नसतं. त्या निसर्गतःच अशा उगवलेल्या असतात. भाजी आपण इथे धुवून घेतलेली आहे 4-5 पाण्यात. आता आपण तिला कापून घेऊयात. भाजीला भरपूर प्रमाणात अशी माती असते, म्हणून 4-5 पाण्यात आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अशी बारीक बारीक कापून घ्या. अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्या भाजी. अशा पद्धतीनेच मी सगळी भाजी चिरून घेते, अशी बारीक बारीक. या रानभाज्या आपल्याला फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खायला मिळतात. कृपया सगळ्यांनी या रानभाज्यांचा आस्वाद घ्या, नंतर वर्षभर काही या भाज्या आपल्याला मिळत नाही. भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे 4 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. चण्याची डाळ मी शिजवूनच घेतलेली आहे. इथे 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. लगेचच आपण कढईत तेल घालून घ्यायचंय आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा जरा सोनेरी रंगावर आला की आपण त्यात हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतले ते घालून घेऊया. कांदा चांगला मऊ पडलाय आता आणि सोनेरी रंगावरही आलाय. या स्टेजला आपण लसूण आणि मिरची घालून घेऊया. लसूण घालून घेते, लगेच मिरची सुद्धा घालून घ्यायची आणि 2 मिनिटं परतून घ्यायचे अजून एकदा. फोडशीच्या भाजीला सफेद मुळशी असंही बोलतात, कारण त्याला 2 आठवड्यानंतर ना असं सफेद फूल येतं, त्यामुळे त्याला सफेद मुळशीही बोललं जातं. आणि काही ठिकाणी याला कुळू असंही नाव आहे. पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच ही भाजी उगवते फोडशीची, आणि बाजारात सर्वप्रथम ही फोडशीचीच भाजी येते. अत्यंत बहुगुणी आणि औषधी अशी ही भाजी आहे. ही भाजी दिसायला अगदी गवतासारखी दिसते,
या भाजीचा खालचा सफेद देठ असतो तो आपल्याला घ्यायचा नसतो, वरची जी कोवळी पात असते तीच घ्यायची असते आणि ही भाजी जेव्हा कोवळी असते ना तेव्हाच वापरायची असते. हळद टाकून घ्यायची आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वातावरण जरा चेंज झाल्यामुळे काही लोकांना अपचनाचा वगैरे त्रास होतो, पोटाचा काही विकार सुरू होतात, त्यावर ही अत्यंत गुणकारी अशी ही भाजी आहे. चण्याची डाळ टाकून घ्यायची आहे. मी इथे चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे, कारण आपण ही चण्याची डाळ पालेभाजीमध्ये यूज करतोय आणि पालेभाजी लगेचच शिजते 5 मिनिटात, म्हणून आपण चण्याची डाळ इथे शिजवूनच घेतलेली आहे. डाळ जरा परतून घेऊयात तेलात आणि लगेच आपण भाजी ऍड करणार आहोत याच्यात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण जरा झाकण देऊन ठेवणार आहोत. 10 मिनिटांनी आपण झाकण खोलून पाहतोय. 10 मिनिटं भाजी आपण चांगली शिजू दिलेली आहे. छान अशी भाजी आता आपली तयार झाली इथे. आता आपण या स्टेजला ओलं खोबरं जे करून ठेवलंय ते घालून घेऊया. हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ओलं खोबरं टाकल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. तुम्हाला हवं तर तुम्ही चणा डाळ घालू शकता किंवा ती स्किप करू शकता, तुमच्या आवडीवर आहे. आता पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी आपण झाकण देतोय आणि आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. 5 मिनिटांनी आपण झाकण खोलून पाहतोय. भाजी आपली परफेक्ट इथे तयार झालेली आहे. मस्त. याचा फ्लेम मी बंद करून घेते. आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजी. बघू शकता किती सुंदर अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या रानभाज्या येतात त्यांचा आस्वाद घ्या. इथे आपली औषधी अतिशय बहुगुणी अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. अतिशय चवदार आणि औषधी बहुगुणी अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत. माझ्या अशा साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाखवीन या परिवाराचा हिस्सा व्हा. भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.